जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. तर आज आम्ही निघालो होतो मावळकडे, घाटेश्वर शिव मंदिराकडे. मुंबई पुणे हायवेवरून तुम्ही तळेगावच्या थोडंसं पुढं आलं की तुम्हाला जांभूळफटा लागेल. जांभूळफट्यावरून थोडंसं तुम्ही आतमध्ये आलं की तुम्हाला हा सगळा मावळच्या दरी डोंगरदऱ्या बघायला भेटतील. मावळ आणि ही सह्याद्री तर कोणाला नाही आवडणार. जर उन्हाळ्याचं जर या दिवसात जर हे मावळ असं दिसत असेल तर विचार करा तुम्ही पावसाळ्यात तर काय दृश्य असेल. सगळीकडे धबधबे, आहा मस्तच एकदम. तिथून थोडं पुढं आलं की तुम्हाला घाटेवाडी हे गाव लागेल. घाटेवाडीचा रस्ता हा मधून आतमध्ये कच्चा रस्ता आहे, पण तुम्हाला मॅप हे बरोबर दाखवते मॅपमध्ये. तर तुम्ही बरोबर ठिकाणी पोहोचाल. तिथे गेल्यानंतर हे दिसतंय आपल्याला आपल्या शिवाचं घर आणि बाहेर विराजमान हे आपले नंदी महाराज. मी काही वेळ तर काही वाया घालवला नाही, लगेचच गेले मी शिवमंदिरामध्ये. शिवपिंडीचं दर्शन केलं शिवाला भेटायला. आणि मग काय ते मंदिर वगैरे बघितलं, तिथं ते दगडी काम बघितलं. तर हे मंदिर खूप खूप जुनं आहे. ते केअरटेकर तिथे आम्हाला सांगत होते की हे स्वयंभू शिवमंदिर आहे. हे खूप जुनं त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेलं हे शिवमंदिर आहे. आणि ह्या मंदिराची रचना ना त्यांनी केदारेश्वरला मंदिराचे कसं आकार आहे ना, सेम तसा आकार आहे. एका शिवभक्तासाठी आणि निसर्गप्रेमीसाठी तर दुसरं काय आणखीन हवं असतं. मंदिर आणि निसर्ग. मग काय मी नेहमीसारखं निसर्ग आणि मंदिराला निहाळत बसले. निसर्ग हा डोळ्यात सामावून घेतला आणि आठवणी रुजवल्या. कॅमेरामध्ये मंदिर आणि तिथलं काही निसर्ग कॅप्चर केला. थोडेसे काही फोटोग्राफ्स काढले, व्हिडिओ काढले. ते क्षण सगळं सामावून घेतलं आणि आम्ही पुढे निघालो पाण्याकडे, पुढच्या साईडला. पाणी म्हटलं की कोणाला नाही आवडणार खेळायला. पाण्यासारखं काही सुंदर आणि निर्मळ आहे का? मग इथं थोडं बसलो, पाण्यात खेळलो, मस्त असा तलाव बघितला आणि रिटर्न निघालो घराकडे. मग काय जाताना ते सह्याद्री आणि तिच्या डोंगरावर आणि हा अतिशय सुंदर हा सनसेट एकदम डोळ्यात सामावून घेण्यासारखा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव मित्रांनो.